जय शिवराय मित्रांनो, आज आपण उरण येथील द्रोणागिरी या किल्ल्यावर आलो आहोत। खूप दिवस झाले कुठला ट्रेक झाला नव्हता, पण आज आपण वेळ काढून दिवाळीची सुट्टी होती त्यानिमित्ताने आज आपण द्रोणागिरी या किल्ल्यावर आलो आहोत। तर आज आपल्यासोबत आहे परी, खुशी आणि डुक्कू। चला मग घेऊयात ट्रेकचा आनंद। प्राचीन काळापासून उरण बंदर म्हणून प्रसिद्ध आहे। त्या काळी बंदराच्या संरक्षणासाठी उरण गावाभोवती तटबंदी बांधण्यात आली होती। तसेच उरण बंदराचे रक्षण करण्यासाठी करंजा बेटावरील द्रोणागिरी डोंगरावर किल्ला बांधला होता। आजही हा किल्ला द्रोणागिरी अस्तित्वात आहे। मुंबईहून कोणत्याही ऋतूत एका दिवसात करता येण्यासारखा हा छोटा आणि सुंदर ट्रेक आहे। सातवाहनांच्या एका शिलालेखात उरण जवळील मोर गावाचा उल्लेख आहे। 7व्या शतकाच्या प्रारंभी पुलकेशी चालुक्याने मौर्याची घारापुरी ही राजधानी काबीज केल्याचा उल्लेख ऐहोळ येथील शिलालेखात आहे। घारापुरी या राजधानी असून जवळ असणाऱ्या उरण बंदराचे रक्षण करण्यासाठी करंजा बेटावरील द्रोणागिरी डोंगरावर किल्ला बांधला असण्याची शक्यता आहे। द्रोणागिरी किल्ला देवगिरीच्या यादवांच्या ताब्यात होता। इसवी सन 1530 मध्ये पोर्तुगीजांनी किल्ल्याची डागडुजी केली। 1535 मध्ये अंतोनो दो पोर्तो या पाद्रीने नोसा सेनोरे, एन.एस. द पेना व सॅम फ्रान्सिस्को ही चर्चेस बांधली। 16व्या शतकात काही काळ हा किल्ला आदिलशहाकडे होता। त्यानंतर हा किल्ला इंग्रजांकडे गेला। मुंबई बेटाच्या संरक्षणाच्या दृष्टीने घारापुरी किल्ला, उरण गाव व उरण जवळील करंजा बेटावर असलेला द्रोणागिरी किल्ला महत्त्वाचा होता। 10 मार्च 1739 मानाजी आंग्रे यांनी उरणचा कोट व द्रोणागिरी किल्ला इंग्रजांकडून जिंकून घेतला। द्रोणागिरी किल्ला हा उरणमध्ये येत असून उरणच्या कारंजा रोडला बसस्टॉप आहे। त्या बसस्टॉपच्या समोर महाराष्ट्र बेकरी आहे। ह्या बेकरीच्या बरोबर मधून एक गल्ली रोड गेला आहे। त्या रोडने सरळ गाडी वरपर्यंत येते। गाडी पार्किंग लावून तिथून आपण थेट किल्ल्यावर येऊ शकतो। इथल्या स्थानिक रहिवाशांना देखील, जे काही रिक्षा स्टँड आहे त्यांना देखील माहीत नाही आहे की हा किल्ला इथे आहे की नाही आहे। ते तुमची दिशाभूल करू शकतात, परंतु बरोबर बसस्टॉपच्या समोर महाराष्ट्र बेकरी आहे। त्या बेकरीच्या बाजूने जो रस्ता गेला आहे तो वर थेट किल्ल्यापर्यंत येतो। तर याची आपण काळजी घ्यावी। जय शिवराय मित्रांनो, एक आपण हनुमान मंदिरापासून एक 10-15 मिनिटाचे चालत आलं। आपल्याला इथे विरगळ दिसायला दिसतात। हे अशा प्रकारचे 2 विरगळ आहेत इथे। नॅचरल पायऱ्या। थांब रे।
मित्रांनो, एक 25 ते 30 मिनिटाची चढाई चढून आल्यानंतर आपल्याला छोटंसं एक मंदिर लागतं आणि पोलीस चौकी आहे. त्या पोलीस चौकीच्या मागे आलो की आपल्याला हा एक बुरुज आहे. नंतर हा एक दरवाजा आणि ही सर्व तटबंदी लागते. मित्रांनो, चर्चजवळील गॅगोनी आणि गिझोनी नावाच्या 2 मोठ्या टाक्या त्या ह्याच आहेत. जय शिवराय मित्रांनो, अशा प्रकारे आपला द्रोणागिरी हा किल्ला पाहून झालेला आहे. आता आपण परतीच्या प्रवासाला चाललो आहोत. आता आपण इथून पुढे जाऊन बेलापूरचा किल्ला बघणार आहोत. तर चला मग भेटूयात बेलापूरच्या किल्ल्यावर. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूयात बेलापूर या किल्ल्यावर. धन्यवाद.